क्रिसमसच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि सगळी फॅमिली बघा आज घरीच आहे. तर कसली तयारी चालली बघा बरं. आज आमच्याकडे बघा पोपटीची तयारी चालू आहे. आता भाज्या निवडायचं काम अगदी मन लावून चाललेलं आहे. सगळ्या भाज्या पुढ्यात घेऊन बसल्या आहेत, त्यांचं लक्ष नाही. आता बाजारातून सगळ्या सीझनल भाज्या असतात ना, त्या सगळ्या आणल्यात जाऊबाई आणि दिराणी स्वतः जाऊन. तर याच्यामध्ये तुम्ही बघताय पावटा आहे, पुदिना आहे, तुरीच्या शेंगा आहेत, वाटाण्याच्या शेंगा आहेत, हरभरा आहे, मका आहे, रताळी आहेत. इथे बघा हे घाटे तोडून घेतलेले आहेत हरभऱ्याचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पोपटीसाठी चिकन आणि ही अंडी. तर भाज्या मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. चिकनही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण चिकनला सगळे मसाले लावून घेणार आहोत. तर कोणते मसाले घालते ते आता तुम्हाला दाखवते. आहे आलं, लसूण, पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे. तंदुरी मसाला, धना पावडर, गरम मसाला, हळद पावडर, काश्मीरी मिरची पावडर, लाल तिखट, मीठ. ते 1 किलो चिकन आहे. त्याच्यावर घालते मी घट्ट दही. थोडंसं दही घालायचं कारण दह्यामुळे पाणी सुटतं त्याला. थोडंसं तेल मिक्स करून घेऊया आणि जवळजवळ 1 तास आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. चिकन आपलं मॅरिनेट करून झालेलं आहे, म्हणजे सगळे मसाले लावून झालेले आहेत. आपण तर आता आपण हे शेंगा, रताळी आहेत, मका आहे, त्याला सगळ्याला आपण हळद, मीठ, मसाले लावून घेऊया. हळद, मीठ, लाल तिखट. आता ह्याला प्रमाण असं काय नाही, तुम्हाला जसं झेपेल तसं लाल तिखट घालू शकता. तंदुरी मसाला. आता पोपटी आपण कुकरमध्ये करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला भांबुर्डीचा पाला घालायचा आहे खाली. तर हा भांबुर्डीचा पाला आहे, खास पनवेलवरून आणलेला आहे. आता भांबुर्डीचा पाला घातलेलेच आहेत. आता याच्यावर घालतोय आपण मक्याची कणसं आहेत, त्याचा पाला घालतोय आपण, पानं त्याची. तर पोपटी लावण्यासाठी माझी दीर मला मदत करत आहेत, म्हणजे ते थर लावत आहेत. आता पहिलाच थर आपण ज्या शेंगाला मसाला वगैरे लावून घेतलेला आहे तो घातलेला आहे. शेंगा घातलेले आहेत, त्याच्यावरच आता ही पानं घातलेली आहेत, मक्याची पानं घातलेली आहेत आणि त्याच्यावर घातलं आहे चिकन. आता हे सगळे आपले त्याला लेअर लावून घ्यायचे आहेत, आपल्याला थर लावून घ्यायचे आहेत. चिकन याच्यावर सगळं घातलेलं आहे. तर पुन्हा त्याच्यावर मक्याची पानं. तर त्याच्यावर घातलं आहे पुदिना. उरलेले सगळ्या भाज्या घातल्या आहेत. आता त्याच्यावर घातलेले आहेत अंडी. अंड्याचा थर एक येतोय त्याच्यावर. आता त्याच्यावर घालतोय आपण ओवा, जाडं मीठ, त्याच्यावर पुन्हा एकदा मक्याची पानं आणि सगळ्यात शेवटी भांबुर्डीचा पाला. आता सगळ्यात शेवटी भांबुर्डीचा पाला घातलेला आहे आणि आपलं कुकर पूर्ण भरलेलं आहे. आता आपण लावूया त्याला झाकण. तर मिडियम गॅसवर कुकर ठेवायचा आणि 7 ते 8 शिट्ट्या काढायचा आहे. कुकर थंड झालेलं आहे, मी झाकण काढले. पोपटी आपली तयार आहे. तर आता वरील आपल्या सगळ्या पाला काढून घ्यायचा आहे. आणि ही पोपटी किती सुंदर दिसते पहा. तर अंडी मी ह्याच्यात कच्चीच घातलेले आहेत. आता मी हे सगळं परातीमध्ये काढलेलं आहे आणि पुड्यात ठेवलं आहे. बोला, पोपटी खायला सगळे बसलेले आहेत बघा. कशी झाली पोपटी? एक सगळ्यांचे चेहरे बघा कसे खुललेत. सगळी फौज बसलेली आहे इथे. तर पोपटी इथे खाऊन पिऊन मस्त संपलेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा.